पण मला तुम्हाला विचारायचं आहे की आता इतक्या वर्षाचा संसार, या संसारामध्ये सुरुवातीचा काळ हा स्ट्रगलचा असतोच प्रत्येकाचा. स्वतःचं घर करणं, स्वतःचा संसार थाटणं, कसा होता हो स्ट्रगल? त्या दरम्यान कशी साथ दिली एकमेकांना? चांगली साथ दिली. हो, म्हणजे या 42 वर्षाच्या सुखाच्या संसाराचं श्रेय नक्कीच. आणि आई वडिलांचा पण सांभाळ केला. हो का? आज तुम्ही सगळ्यांच्या डोळ्यांमधून आईबाबांना किती मिस करताय ते कळायला लागलं. मग त्यावेळेला म्हणजे मला तर नेहमी तेच वाटतं की आज आमच्या खिशात जर पैसे नसतील तर आम्ही लगेच त्याचा परिणाम हा नकळत स्वतःवरती, तो व्यक्त करण्यावरती आम्ही विचार करत नाही, पटकन प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो, पटकन आम्ही रिॲक्ट होतो. तुमच्या वेळेला तसं नव्हतं, तुम्ही एकमेकांमध्येच असाल ना. हो हो, मिळेल त्याच्यात समाधान होतं, मिळेल त्याच्यात. पण अशा खूप गोष्टी लक्षात आहेत. अशी झाली आहे का की शेवटचा महिन्याची शेवट आलाय आणि खिशात पैसेच नाही की मग दिरांकडे जायचो, दीर मग 2000 द्यायचे, मग परत पुढच्या महिन्यात ते फेडायचं, परत शेवटचं झाला परत दिरांकडे, मोठ्या दिरांकडे, मोठे दीर होते खारला तेव्हा, मोठ्या दिरा परत ते 2000 घ्यायचे, परत पुढच्या महिन्यात फेडायचो, असे घालवले दिवस. बरं, त्यांचा स्वभाव कसा आहे? प्रश्न नाही, चांगला आहे. चांगलाच आहे. आणि आजींचा स्वभाव चांगला, सगळं समजून घेते. हो, तुम्हाला खूप समजून घेतो. हो, कारण मी पूर्वी फार चिडखोर होतो. तुम्ही चिडखोर होते, वाटत नाही चेहऱ्यावरून. आता मी चिडखोर झाले. अरे काय काळ बदललाय. पण हे कशामुळे झालं असं? हा बदल, इकडचा गुण इकडे कसा काय गेला? कोणामुळे? मुलाकडे नका बघू. त्या ठिकाणी मी आता या दोघांना काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरं समान येतात का जरा बघूया. आणि दोघांचंही उत्तर अचूक आलं ना, जुळलं की सगळं जुळलं. तर पहिला प्रश्न आहे, बघण्याच्या कार्यक्रमात कोणता पदार्थ, म्हणजे तुमचा जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा कुठला पदार्थ केला होता घरात? दाखवा. त्यांनी गाजर हलवा म्हटलंय. त्यांनी कॉमन सॉंग टाकलं. आईने म्हणजे करेक्ट उत्तर दिलंय, मिठाई. त्याच्यात सगळं येतं. चला, अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. लग्नानंतर तुम्ही दोघांनी बघितलेला पहिला सिनेमा कुठला? दाखवा समोर. तुमचं आवडतं ठिकाण दोघांनी. लिहिलं की दाखवा समोर. तुम्हाला बँगलोर आठवतं? आणि तुम्हाला कुठे मासुद्दा तलाव, ठाणे. हे कधी गेला होता ठाण्यावर? जायचो नेहमी. नेहमी जायचे ठाण्याला? ठाण्याला राहायला होतो. राहायला कुठे होते ठाण्याला? घंटाळीला, न्यू इंग्लिश स्कूलच्या मागे. अच्छा अच्छा, तेव्हा मासुंदा तलावावर फिरायला जायचा. तुमच्या मुलाने तुमच्यापैकी कुणाचा जास्त मार खाल्लाय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय
हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.